नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शंतनू आहेरे, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट. आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला आहे की लोकांना समजावं की कोण फिजिओथेरपिस्ट आहे आणि कोण फिजिओथेरपिस्ट नाही, कोण आपल्याला फसवतंय आणि कोण आपला साठी चांगले फिजिओथेरपिस्ट कोण आहेत. आता आजकाल बाहेर सगळ्यांना दुखणं येत आहे, सगळे बॅक पेनसाठी किंवा शोल्डर पेनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आणि बऱ्याच ठिकाणी निसर्गोपचार तज्ज्ञ किंवा निसर्गोपचार म्हणून काही गोष्टी केल्या जात आहे. काही ठिकाणी पिडियाट्रिक पेशंट जे आहेत, लहान बाळ, सीपीचे, सेरेब्रल पाल्सीचे पेशंट, काही ठिकाणी मसाज करून बऱ्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. की साधारणतः वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. तर अशामध्ये आपण कन्फ्युज होऊन जातो की आपण जावं नेमकं कोणाकडे. हे बघा मित्रांनो, जर आपल्याला काही दातांशी रिलेटेड प्रॉब्लेम आला तर मग आपण दातांच्या डॉक्टरकडे जातो, म्हणजे डेंटिस्टकडे जातो. काही आपल्याला आजाराशी रिलेटेड आला तर आपण MBBS डॉक्टरकडे जातो. जर आपल्याला फुफ्फुसांशी रिलेटेड झालं तर ते त्याच्या स्पेशलाइज डॉक्टरकडे आपण जातो, बरोबर. मेंदूच्या स्पेशलाइज डॉक्टरकडे जातो. पण आपल्याला जर कधी खांदा दुखत असेल, पाठ दुखत असेल, आपण जर आपल्याला हाडांचा प्रॉब्लेम आला, फ्रॅक्चर झाला, हाडांशी रिलेटेड आलं तर मग आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातो, बरोबर. पण जर कधी तुमचा खांदा दुखतोय, पाठ दुखते, खूप वेळ काम होतंय, त्याच्यामुळे मान पण दुखते, पाठ पण दुखते, गुडघे दुखताय, अशा वेळेस आपण काय करतो? अशा वेळेस बऱ्याचदा आपण काय करतो की जनरल फिजिशियन, आपले जे फॅमिली डॉक्टर आहे, आधी त्यांच्याकडे जातो. त्यानंतर मग आपण त्यांच्याकडनं काही मेडिसिन्स घेतो. त्यामध्ये काही पेन किलर्स असतात आणि मग त्या पेन किलर घेतल्यावर आपल्याला बरं वाटलं तर ठीक, नाही वाटलं तर मग ते डॉक्टर आपल्याला ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जायला लावतात, हाडांच्या डॉक्टरकडे जायला लावतात. हाडांच्या डॉक्टरकडे पण काही मेडिसिन्स चालतात, ते काही टेस्ट सांगतात, त्याच्या आधारे तुमची ट्रीटमेंट चालते. तिथेही तुमचं शोल्डर पेन किंवा बॅक पेन किंवा नी पेन बरं नाही झालं की मग हाडांचे डॉक्टर तुम्हाला सांगतात की फिजिओथेरपिस्ट नावाचे कोणीतरी डॉक्टर असतात, त्यांच्याकडे जा तुम्ही, ते व्यायाम सांगतील आणि ते तुम्हाला बरं करण्याचा प्रयत्न करतील. आणि मग आता तिसरा डॉक्टर जो असतो तुम्हाला दुखण्यासाठी, तो असतो फिजिओथेरपिस्ट. आणि मग फिजिओथेरपिस्टकडे गेल्यावर ते पेशंट तेव्हा त्याला कळतं की फिजिओथेरपी म्हणजे काय. जनरली जसं दातांचा डॉक्टर असतो, दात खराब झाल्यावर आपण दातांच्या डॉक्टरकडे जातो, तसंच भारतामध्ये आपण जेव्हा तुमचा खांदा दुखतोय, पाठ दुखतोय किंवा कोणताही त्रास होतोय, तेव्हा तुम्ही डायरेक्ट फिजिओथेरपिस्टकडे पण जाऊ शकता. पण हे सध्या कोणालाच माहीत नाही. ठीक आहे, झालंय, ह्या सर्व गोष्टी तर झाल्या. आजकाल काय चाललंय ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहे. निसर्गोपचार तज्ज्ञ, बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल, निसर्गोपचार तज्ज्ञ इथं, आणि त्यांच्या इथं मोठी लिस्ट केलेली असते. ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, तुम्हाला नेडलिंग केली जाईल, तुम्हाला फिजिओथेरपी पण काही ठिकाणी लिहिलेलं असतं की फिजिओथेरपी केली जाईल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म, हे ते अशी मोठी लाईन दिलेली असते ट्रीटमेंटची. आणि त्या ठिकाणी निसर्गोपचार तज्ज्ञवरती लिहिलेलं असतं. काही ठिकाणी तर करंट दिला जातो, काही ठिकाणी डायरेक्ट कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर यूज करून त्या पेशंटला जिथं दुखतंय तिथं डायरेक्ट करंट दिला जातो, त्याला शॉक दिला जातो आणि मग त्या म्हणतात की 3-4 सेटिंग घेतलं तर बरं वाटेल. आणि अजून एक गोष्ट, कायरोप्रॅक्टिक म्हणजे जे हाडं मोडतात वगैरे, अशा गोष्टी तुम्ही बघितल्या असतील ना. तर तशा गोष्टी कायरोप्रॅक्टिक, बोन अलाइनमेंट, बोन ॲडजस्टमेंट, अशा गोष्टी आमच्या इथं करण्यात येतील वगैरे. पण मित्रांनो, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही अशा क्लिनिकमध्ये किंवा अशा ठिकाणी तुम्ही जातात, तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरची डिग्री बघतात का? यांनी कोणती, हा जो माणूस आपल्याला ट्रीट करतोय याने कोणती डिग्री घेतलेली आहे, किंवा याच्या नावासमोर डॉक्टर आहे की नाही, की हा कोणत्या गोष्टीचा नेमका स्पेशलाइज डॉक्टर आहे की जो सगळं करतोय. कपिंग थेरपी म्हणतात, त्याचं सध्या फार चालू आहे. तर तुम्ही कधी विचार केलाय का याच्या नावासमोरची जी डिग्री आहे किंवा याच्या नावासमोर डिग्री आहे की नाही? तुम्ही गेल्यावर कधी चेक केलंय की हा नेमका डॉक्टर कोणत्या गोष्टीचा आहे?
मला तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की तुम्ही फिजिओथेरपिस्ट समोरचा माणूस आहे की नाही हे कसं ओळखावं. आता फिजिओथेरपिस्ट हे हायली एज्युकेटेड डॉक्टर असतात. त्यांना मेडिसिनचं नॉलेज असतं, त्यांना ॲनाटॉमीचं नॉलेज असतं, म्हणजे शरीरशास्त्राचं नॉलेज असतं, शरीर कसं काम करतं याचं नॉलेज असतं, गोळ्या औषधांचं नॉलेज असतं, त्यांचा शरीरावर काय इफेक्ट होतो याचं नॉलेज असतं. लहान मुलापासून तर प्रेग्नंट स्त्रीपर्यंत फिजिओथेरपिस्टला नॉलेज असतं. शरीरातल्या प्रत्येक हाडाबद्दल, प्रत्येक मसल्सबद्दल त्याला नॉलेज असतं, मेंदूबद्दल त्याला नॉलेज असतं, फुफ्फुसांबद्दल त्याला नॉलेज असतं, हृदयाबद्दल त्याला नॉलेज असतं. आणि या सगळ्यांवर फिजिओथेरपी कशी करायची आणि उपचार कसा करायचा याच्याबद्दलही त्याला नॉलेज असतं. तर तुम्ही कधी विचार केला आहे की फिजिओथेरपिस्टची डिग्री काय असते, की आपण कुठे गेलो तर हा नेमका फिजिओथेरपिस्ट आहे का नाही हे कसं ओळखावं. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. फिजिओथेरपीची जी बॅचलर डिग्री असते, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, म्हणजे BPT, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, म्हणजे 4.5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर जी डिग्री, बॅचलर डिग्री भेटते फिजिओथेरपिस्टला, BPT नावाची. आणि त्यानंतर स्पेशलायझेशन 2 किंवा 3 वर्षाचे स्पेशलायझेशन केल्यानंतर, म्हणजे वेगवेगळ्या स्पेशालिटीसाठी जर फिजिओथेरपिस्ट स्पेशलायझेशन केलेलं असेल त्यांनी, तर ते स्पोर्टमध्ये, न्यूरोमध्ये, कार्डिओमध्ये, हृदयासाठी, मेंदूसाठी, खेळाडूंसाठी, लहान मुलांसाठी आणि बाकी दुसऱ्या अजून काही ब्रांचेस आहेत त्याच्यासाठी. जर मास्टर्स केलं असेल तर त्यांची डिग्री असते MPT, मास्टर ऑफ फिजिओथेरपी, आणि BPT, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. तर आता हे हायली एज्युकेटेड डॉक्टर असतात ज्यांनी फिजिओथेरपीचा, बायोमेकॅनिक्सचा, शरीर कसं वर्क करतं, शरीरात इजा कशी होते, शरीरातली इजा कशी नीट होते याच्यावर काम केलेलं असतं. तर मला असं वाटतं नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या निसर्ग उपचार तज्ञकडे जाणार तेव्हा त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही एवढ्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे का, जेवढं तुम्ही तिथं दाखवत आहे. तुम्ही नेक्स्ट टाइम जाताना तिथं बघा की त्याची डिग्री BPT, MPT, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, मास्टर ऑफ फिजिओथेरपी असं आहे का, त्याला हक्क आहे का त्याच्या नावासमोर डॉक्टर लावण्याचा, किंवा तो त्या क्षेत्रातला आहे का, पाठदुखी, मानदुखी हे सगळ्या गोष्टी नीट करणाऱ्या क्षेत्रातला आहे का कोणी फालतूच माणूस आपल्याला बघतंय. नेक्स्ट टाइम तुम्ही हे लक्ष द्या आणि जरूर त्यांना विचारा की सर तुमची डिग्री कोणती आणि तुम्ही डॉक्टर आहे. धन्यवाद.